नमस्कार, मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राइब जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर आज उल्हासनगर 5 मध्ये दशहरा मैदान येथील कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख सत्ता परिवर्तन श्री प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची महासभा आज उल्हासनगर मध्ये पार पडली। सभेला प्रकाश आंबेडकर यांनी लावली हजेरी। महासभामध्ये प्रचंड गर्दी। एका घरातील एक दारुडा व्यक्ती घरातील बायकोचे दागिने किंवा सामान विकतो, त्याप्रमाणे मोदी देशातील नवरत्न विकत आहे प्रकाश आंबेडकर। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। मी तुम्हाला माझ्या भाषणातच तुम्हाला उदाहरण दिलं आणि सांगितलंय की गल्लीतला गुंडा जसा वागतो, वसुली करतो, तसंच असणारा इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत वसुली झालेली आहे। हे माझं म्हणणं नाही, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। माझ्याकडे काही नाहीये, त्याच्यामुळे असणारा पार्टी डिसाईड करत असते आणि ते आहे त्याच्यामध्ये। मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे काहीच नाहीये म्हणून। मोदींची वृत्ती दारुड्यासारखी आहे, काय नव्हतं ते म्हणणं काय? आम्ही तेच तर तुम्हाला उदाहरण दिलं की दारुड्या सगळ्यात बायकोचं घरातलं सामान विकतोय, तसं हा असताना नवरत्न ज्या कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत। तुम्ही 4 दिवसा अगोदर स्टेटमेंट केलं होतं की शरद पवारांनी बीजेपीला फोन केला होता। शरद पवार मी राजनाथ सिंगला फोन केला होता, त्यांचं अजून उत्तर आलेलं नाही। उत्तर देणं हा त्यांचा आहे, त्यांनी उत्तर दिलं नाही याचा अर्थ सरळ सरळ आहे ते लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्यांचे उमेदवार आले तर ते बीजेपी बरोबर जातील, हे व्हेरी क्लिअर इंडिकेशन आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिलाय आपल्या पक्षातर्फे, आपलं यामागचं ध्येय काय होतं? ते आमचं ध्येय काही नाही आहे की उमेदवार इथे असणारा एक मुस्लिम दिला पाहिजे होता, कारण का सगळेच राजकीय पक्ष मुस्लिम समाजाला डावलतात आहेत, जैन समाजाला असणारा डावलतात आहेत, ख्रिश्चन समाजाला असणारा डावलतात आहेत। हे जे डावलणं जे आहे हे समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून आम्ही असणारा जैन समाजाचे उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार असणारा आम्ही त्या ठिकाणी उभे केले। त्याचं कारण आहे की भारत हा सर्वांचाच आहे आणि सगळ्यांचा समान अधिकार आहे, हे दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आपलं म्हणणं आहे की आश्चर्य वाटायला नको की निवडणुकीनंतर उभाटा पण त्यांच्याबरोबर जाईल। मोदीच म्हणतोय, मी कशाला सांगितलं पाहिजे? गॅरंटी मोदीने दिलेली आहे की तो आमच्या बरोबर येणार म्हणून। थँक्यू। इश्यूला आमचा पाठिंबा आहे, तो इश्यूचा पाठिंबा आमचा कायम राहील आम्ही सांगतो। अगं आपण उल्लेख केला कल्याणची लोकसभा जी आहे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत, म्हणजे मॅच फिक्सिंग आहे का? मी तेच तर विचारलंय त्यांना की चांगले उमेदवार असूनही या मतदारसंघात तुम्ही असा उमेदवार दिलाय की जी लढाई होऊ शकत नाही, अशी आमचं रीडिंग आहे। थँक्यू, चला थँक्यू।